केस तालुक्यात सोनी जवळ आहे. बरं. जिल्हा कोणता ताई? केस तालुका, जिल्हा बीड. केज. हा, केस तालुका आहे न जिल्हा बीड आहे. ठीक आहे ठीक आहे. ते आपल्याला नाव सांगायचंय? नाही, नाव नाही सांगू शकत मी. हा हा ठीक आहे. तर काय नाही, आधी दादा कोणी एक तोडगा घेतला होता. आज ते माझा भाऊ आहे का, तर त्याला नाही का ते बँकेची ॲप नसते का, ॲप मध्ये ते लोक म्हणतात लोकांनी लय पैसे टाकले, वाढले, काढले. तर ते म्हणत होते की नाही त्याच्याकडेच त्यांनीच तोच बँकेवाला आहे, त्यांनीच पैसे खाल्ले. आणि मग त्याला येऊन असं त्रास दिले, शिव्या दिले, असे बरेच जण माणसं होते. तर मग द्यायले होते. तर मग हे आजी दादा कोण सेवा घेतल्यापासून दादानी ते घोरा स्तोत्र 19 आणि बजरंग बाणचा पाठ आणि हनुमान चालीसा हे ते मारुतीच्या देवळात 4 मुखी दिवा लावायला सांगितलं. आणि ती हनुमान चालीसा आणि बजरंग बाणचा पाठ हनुमानाच्या मंदिरात बोलायला सांगितलं होतं. हा, आणि 4 मुखी दिवा एक आणि तांब्याभर पाणी, तांब्याभर पाणी घ्यायचं आणि त्याच्यात मध टाकून महादेवाच्या मंदिरात ते पिंडीवर अर्पण करायला सांगितलं होतं, मध टाकून. आणि हे 2-3 हे कुत्र्याला एक भाकर आणि गाईला एक, फिरस्त्या गाईला भाकर चारायला सांगितली होती. हा, तर मग ती काय झालं, 2-3 दिवस भेटलंच नाही ते कुत्रं, फिरस्तं कुत्रं तर भेटलंच नाही. माझे वडील तर डायरेक्ट गावात शेतात राहते आणि गावात जाऊन खिशात भाकर घेऊन गेलते की का तर कुत्रं भेटेना, रानात भेटेना म्हणून गावात सुद्धा कुत्रं फिरस्तं भेटलं नाही त्यांना भाकर टाकायला. हा, इतकी परिस्थिती बेकार होती. आणि मग ते सारे लोक म्हणायचे ना, सक्का माझा चुलत भाऊ आहे, ते सक्का चुलत भाऊ म्हणायचा की नाही का ह्यो. मला सांगा, दादांनी सेवा देऊन किती दिवस झाले होते? किती दिवस झाले? नाही, आणि महिना नसेल झाला बघा. नाही, आणि महिना पण बरोबर नसून झाला. मला वाटतं महिना 20 दिवस, 20-21 दिवस, काहीतरी 22 दिवस झाले असते ना. काय काम झालं ताई तुमचं? हा, काय काम झालं तुमचं? आमचं काम म्हणजे कसं, आता ती भाऊ गावावर येत नव्हता. मग ती बाहेर आता 3 महिने झालं ना ती ॲप बंद पडून. तर मग ती लोक फोनवर असं त्रास द्यायचे, घरी येऊन आई वडिलांना माझ्या त्रास द्यायचे का तर तुमच्या ती ॲप असते किंवा मला पैसे टाकायचे असते बघा. ती ॲप असते, ती काहीतरी किंमत म्हणायची बँकेची, किती पैसे वाढत होते ते आठवड्याला, ते पैसे वाढायचे, रोजचे पैसे वाढत होते, पैशाला पैसे लागत होते समज. हा, तर मग लोकांनी बरेच काढले, आता आपल्यासारख्यांनी टाकले समज, आणि टाकले ते वाढत वाढत गेले. आणि पुन्हा ते अचानकच ती बँक बंद पडली म्हणायचं. हा, तर मग ते म्हणायचे ते गावातली माणसं, आता कोणाचे माझ्याच वडिलाचे 40 लाख झालते. कोणाचे? माझ्याच वडिलाचे झालते. पण आता ती माझा भाऊ होता, त्या भावाने बी टाकलेले होते. मग आता लोकांचं ऐकून टाकले, पण लोकांना वाटायला ह्योच बँकेवाला आणि ह्योच पळून गेला असं म्हणायलेच ना लोक. हो, बरोबर आहे. हा, मग त्याच्यासाठी हे आधी दादाकडून सेवा घेतली ती. मग आता आम्ही गिरीच म्हणजे आम्ही शेत गोसाडीत गिरी. परत मिळाले का तुम्हाला? हा, परत मिळाले का? पैसे नाही मिळाले, पण आपल्या माणसाला सुख भेटलं ना. तर ती माणसं आपल्याला माझ्या भावाला त्रास देत होते ना, आम्ही भावासाठी सेवा केली. बरोबर. हा, भावासाठी सेवा केली मी, पण ती लोक त्रास देत होते ना माझ्या भावाला येऊन. आता त्रास बिलकुल नाही. आता ती शत्रुनाशासाठी सेवा घेतली होती ना, एक जण येऊन म्हणला, एक जण माणूस येऊन म्हणे की नाही का, माझ्या आईची शपथ आहे, मी तुम्हाला आजपासून कधीच त्रास देणार नाही, मी तुम्हाला काही धमक्या देणार नाही. सांगितलं? हा, घरी येऊन सांगितलं? हो, शेतात येऊन त्या 2-3 जण येऊन शेतात येऊन सांगितले की त्या माणसाने. एक जण तर त्या दादाकडे नाव दिलतं का ते हवन करण्यासाठी, त्या माणसाचे नाव दिलतं का, तर त्या माणसाने शपथ घातली माझ्या आईची येऊन. हा, येऊन पाय पडला, म्हणला बाळासाहेब बाबा तुमच्या पाय पडतो, माझा काही संबंध नाही, मी लोकांचं ऐकून तुम्हाला शिव्या दिल्या, मी माफी मागतो म्हणजे माझ्या आईची शपथ. पहिल्यांदाच ऐकते की तुमच्या माफी मागतो. हो, ती ज्याचं दादाकडे नाव दिलतं का, हा, ते दादाच्या थोडक्यात ताकद आहे हे मान्य आहे मला. हा, मी कसं झालं, आता मी बरेच दिवस झालं दादाचं ऐकते मी फोनवर, पण मी काय बी एक बी तोडगा केलेला नाही, काही नाही. पण मी आता हे लय झालतं की डोक्याच्या पुढं. मग आई रडायची, म्हणायची बाबा आता एकुलते एकत्र भाऊ, आम्ही दोघं तर बहीण भाऊ राहायचं. मग म्हणायची नाही का बाबा कसं व्हायचं, काय व्हायचं.
आणि एका महाराजाला तर 25,000 दिलेत माझ्या आईनं. बर. हा, त्यांचा काहीच फरक पडला नाही, आपल्या हा अजितदादाचा फरक पडला. किती छान ताई. हो, लय उपाय आहेत बघा ह्या दादाचे रोजचे, पण आम्ही काही केलेलं नाही बघा. आम्ही कसं खरं सांगा ताई, एवढा हा? फरक पडतोय ना, तर खरं सांगा अजून काय तुमच्या समस्या असतील तर. एक समस्या आहे दादाला, मी कॉन्टॅक्ट मध्ये आता दादाची आहे म्हणायचं. मी एक माझ्या मालकासाठी बी सेवा, म्हणजे कसं त्यांना मेंदूला झटका आला होता, तर ते मेंदूला मग त्रास, म्हणजे ती काहीतरी काहीतरी झालंय म्हणून डॉक्टर सांगत होते. बँकेच्या फार मोठ्या संकटातनं रिकाम्या झाला. हो, हे भरपूर अनुभव आला बघा आम्हाला मग. हा छान अनुभव आला ते तुम्हाला. मला सांगा, आता दादांच्या तोंडक्यातनं तुम्हाला एवढा मोठा चांगला अनुभव आलाय, तर इतर लोकांना काय सांगाल ताई? नाही लय मस्त आहे. मग प्रत्येक माणसाने बी हे करायला पाहिजे बघा. जे आपल्या म्हणजे आपल्या ह्याच्या गणी जर बसत असलं ना आपल्या मापात, तर हे लोकांनी पण करायला पाहिजे. करायला पाहिजे ना. हा, करायला पाहिजे. बाकी म्हणजे कसं आहे, सोपी सेवा आहे बघा. जे आपल्याला शक्य होईल तेवढं आपण करायला पाहिजे सेवा. बरोबर आहे. किती सेवा. हा, बाकी आम्ही अनुभव शेअर करतो. हो, करा. माझं